सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य। मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा, 2 इसमांवर गुन्हा दाखल। 5 किलो 200 ग्रॅम वजनाच्या 1,30,000 रुपयाचा तयार गांजा माल जप्त। गुन्हा रजिस्टर नंबर 105/2025 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8 क 20 ब 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संदीप सर्जेराव पाटील यांच्या ताब्यातून रुपये 1,30,000च्या 5 किलो 200 ग्रॅम तयार गांजा मुद्देमाल जप्त केला आहे। भारत सरकार यांच्या नशा मुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप गुगे मान्य पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती ऋती खोकर मान्य प्रभारी पोलीस अधीक्षक सांगली, प्रनिल गिल्डा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलिसांनी याबाबत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध घेणे सुरू केले। त्या कामी पोलीस पथक नेमण्यात आले। पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल आवेद शेख, मोहसिन टेम्पेकर यांनी दिनांक 15/5/2025 रोजी गोपनीय माहितीद्वारे एक इसम नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिज खाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। बातमीप्रमाणे राजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिज खाली सापळा रचून थांबले असता हातात पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला। नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करीत संशयित इसम नामे संदीप सर्जेराव पाटील वय 28 याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण 1,30,000 रुपयाच्या 5 किलो 200 ग्रॅम वजनाच्या तयार गांजा मालाचा साठा जप्त केला असून त्यांनी सदरच्या तयार गांजा माल गुन्ह्यातील इतर संशयित नामे सिद्धवा शाप्पा उर्फ सिद्धार्थ माळी राहणार ख्वाजा वस्ती मिरज यांच्याकडून घेऊन मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत। मिरजहून द पोलीस न्यूजचे प्रतिनिधी रणजित म्हस्के।